हॅलो स्टुडंट, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा पेपर 1चा चॅप्टर नंबर 3 आता आपण चालू करणार आहोत. या चॅप्टरसाठी मागच्या वर्षी आपण ट्रिग्नोमेट्रिक हा चॅप्टर बघितला होता. त्याचे 3 पार्ट्स बघितले होते. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 1, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 2 आणि एक फॅक्टरायझेशन फॉर्म्युलाचा 3rd चॅप्टर होता. या पद्धतीने हे जे तिन्ही चॅप्टर आहेत त्या तिन्ही चॅप्टरचं रिलेशन आता तुम्हाला लागणार आहे. त्याचे जे फॉर्म्युलेज आहेत ते मागच्या वर्षी आपण सर्व बघितलेले आहेत, तेही लागणार आहे. कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्ट परत एकदा लक्षात घ्यायच्या की क्वाड्रंट वाईज जे चेंजेस होतात ते कशा पद्धतीने होतात हे आपण मागच्या वर्षी बघितलेलंच आहे. ऍड शुगर टू कॉफी या वेने आपण त्या टर्म्स पाठ पण केल्या होत्या. ऑल पॉझिटिव्ह, साइन पॉझिटिव्ह, परत इथे टॅन पॉझिटिव्ह आणि इथे तो कॉस पॉझिटिव्ह. यावेळी जी व्हॅल्यू आहे ती लक्षात घ्यायची. तसंच क्वाड्रंट लिहिण्याच्या प्रत्येकी 2 मेथड्स आहेत. म्हणजे आपण एक्स ऍक्सिसला आणि वाय ऍक्सिसला रिप्रेझेंटेटिव्ह अशा क्वाड्रंटच्या व्हॅल्यूज लिहू शकतो, ज्याला आपण अलाइड अँगल्स म्हणून सपोज करतो. इथे 0 पासून स्टार्ट होतं, इथे येतो π/2, परत इथे येतो पाय, 3π/2, नंतर परत येतो इथे 2π. असा सर्क्युलर जो एक पाथ आहे तो आपण कंप्लीट करतो. प्रत्येक क्वाड्रंट लिहिण्याच्या 2 मेथड्स आपल्याला माहिती आहे. जर आपण इकडून जात असेल तर 0 + θ म्हणजेच व्हॅल्यू येते θ. नंतर ह्याशी कम्पेअर केलं तर π/2 - θ वेने आपण ही टर्म लिहू शकतो. परत सेकंड क्वाड्रंट लिहिण्याची जी मेथड आहे ती π/2 + θ असंही आपण सेकंड क्वाड्रंट लिहू शकतो, किंवा पायशी जर कंपॅरिझन केलं तर π - θ असाही आपण सेकंड क्वाड्रंट इंडिकेट करू शकतो. तसाच थर्ड क्वाड्रंट π + θ या वेनी सुद्धा इंडिकेट होईल, किंवा 3π/2 - θ या वेनी सुद्धा इंडिकेट होतो. नंतर इकडे फोर्थ क्वाड्रंट 3π/2 + θ, आणि जर 2πशी कंपॅरिझन करायचं झालं तर 2π - θ या वेने आपण हे जे क्वाड्रंट आहेत ते चेंज करू शकतो, 2 वेनी लिहू शकतो. आणि याच्यावर बेस असलेले अलाइड अँगल्सची जी कन्सेप्ट आहे ती आपण बघितली होती, जी आता तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये पहिल्यांदा लागणार आहे. म्हणजे पहिल्यांदा जी गोष्ट लागेल ती अलाइड अँगल असेल. अलाइड अँगलचा यूज करून बरेच आपल्याला प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करायचे. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना एक काळजी घ्यायची, व्हॅल्यू जी आहे ती व्यवस्थित बघून घ्यायची. आपल्याला माहिती आहे π/2 आणि 3π/2 ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजसाठी मग कुठल्याही क्वाड्रंटमध्ये जाऊ दे टर्म, पण जी व्हॅल्यू आहे π/2 आणि 3π/2 ह्या व्हॅल्यूंसाठी रेशो चेंज होतो. म्हणजे साईनचा कॉस होतो, कॉसचा साईन होतो, टॅनचा कॉट होईल, कॉटचा टॅन होईल, सेकचा कोसेक होईल आणि कोसेकचा सेक होईल. रेशो चेंज होतो π/2 आणि 3π/2. मग आयदर इकडे जाऊ देत किंवा इकडे जाऊ देत. ती जर टर्म दिसली की रेशो चेंज करून घ्यायचा आणि त्यानुसार व्हॅल्यू इंडिकेट करायचं. ह्याला आपण जनरली अलाइड अँगल म्हणतो. ह्या अलाइड अँगलचा यूज आता आपल्याला पहिल्यांदा करायचा आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स या चॅप्टरमध्ये. या चॅप्टरमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला माहिती आहे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक ह्या फंक्शनच्या व्हॅल्यूज आहेत. पण ह्या फंक्शनच्या व्हॅल्यूज नुसत्या आता सॉल्व्ह नाही करायच्या आहेत. ती जर व्हॅल्यू इक्वेशनच्या फॉर्ममध्ये असेल, फॉर एक्झाम्पल एखादी ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू ही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये असेल, आणि इक्वेशन आपल्याला माहिती आहे ज्याला सोल्युशन पण असतं, लेफ्ट हँड राईट हँड या फॉर्ममध्ये ती टर्म इंडिकेट केली जाते, म्हणूनच आपण त्याला इक्वेशन म्हणतो. आता हे आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. म्हणजेच ही जी टर्म आहे ती इक्वेशनच्या फॉर्म मधली जरी असली तरी त्याच्यामध्ये इन्क्लूड काय असणार आहे, ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन्क्लूड असेल. फॉर एक्झाम्पल 2 sin x + 1 = 0 हे जे आहे त्याला म्हणायचं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ज्या इक्वेशनला सोल्युशन पण असेल, मग ते सोल्युशन कुणाचं असेल तर व्हेरिएबल चेक करायचं. ट्रिग्नोमेट्रीचा व्हेरिएबल कुठला आहे ते आहे इथे या केसमध्ये एक्स, आणि त्या एक्स साठी आपल्याला सिम्प्लिफिकेशन कॅल्क्युलेट करावं लागतं. मग हे सिम्प्लिफिकेशन कसं करायचं, हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. 2 sin x ॲज इट इज राहील, इकडे येईल -1, म्हणजे sin x ची टर्म लिहिता येईल तुम्हाला 1/2 मायनस साइन जी आहे ती ॲज इट इज राहील.
यावेळी आपल्याला माहिती आहे 1/2 कधी असतो साईनचा रेशो, तो यूज करायचा, त्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं. हे जे आहेत ते करण्यासाठीच तुम्हाला अलाइड अँगल लागणार आहे. आणि ही जी टर्म आहे त्याला म्हणायचं इक्वेशन, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. जर ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे तर त्याला सोल्युशन असतात. आणि जे सोल्युशन आहे ट्रिग्नोमेट्रीचं, ते सोल्युशन दोन पद्धतीने इंडिकेट केलं जातं. एक आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि दुसरा आहे जनरल सोल्युशन. आता ह्या प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये व्हॅल्यू ज्या आहेत त्या कंपल्सरी इन बिटवीन 0 to 2π यांच्या मधल्याच येतात, कारण हे सर्क्युलर मोशन मध्ये असतो. आणि म्हणूनच प्रिन्सिपल सोल्युशनच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इन्फायनाइटली जरी सोल्युशन्स असतील तरी ते इन्फायनाइटली सोल्युशन्स हे आपल्याला इन बिटवीन 0 to 2πच्याच मध्ये मिळणार. आणि म्हणूनच त्या व्हॅल्यूज रिस्ट्रिक्टेड असतात. काही प्रमाणात त्या व्हॅल्यूज आपल्याला मोजता येतात. काउंटेबली इन्फायनाइट असा त्याच्यासाठी शब्द यूज केला जातो. प्रिन्सिपल जे सोल्युशन आहे त्या सोल्युशन मध्ये जरी व्हॅल्यू इन्फायनाइट असेल, कारण बऱ्याच टर्म्स असतील याच्यामध्ये, ह्या ज्या बऱ्याच व्हॅल्यूज आहेत थिटाच्या, त्या व्हॅल्यूज साठी आपल्याला टर्म ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट करता येतात. पण बेसिकली प्रिन्सिपल सोल्युशन असलं की मॅक्झिमम 2 व्हॅल्यूज तरी आपल्याला दाखवायच्यात की ह्या 2 व्हॅल्यूज त्या इक्वेशनच्या असणारच म्हणून. हे प्रिन्सिपल सोल्युशन. आणि जनरल सोल्युशन मध्ये तुम्हाला ज्या व्हॅल्यूज मिळतात त्या काउंटेबली इनफायनाइट असतात. काउंटेबली इनफायनाइट. आता काउंटेबली इनफायनाइट असल्यामुळे ही जी टर्म आहे ती पिरियडिसिटीवर अवलंबून आहे. म्हणजे आपण साईनचा जर ग्राफ बघितला तर आपल्याला माहिती आहे साईनचा ग्राफ 0 पासून स्टार्ट होतो. मागच्या वर्षी आपण हा ग्राफ ड्रॉ केला होता प्रॅक्टिकल मध्ये. जसा हा पॉझिटिव्ह साइड कडे जातो तसा हा निगेटिव्ह साइड कडे पण जातो. तसाच कॉसचा पण आपल्याला पिरियडिसिटीचा ग्राफ माहिती आहे. इथून चालू होतो, कॉस 0 ला 1 असतो आणि मग ती व्हॅल्यू जी आहे ती अशा पद्धतीने व्हॅरी होत जाते. ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या पिरियडिसिटीवर डिपेंड असल्यामुळे ती पिरियडिसिटी प्लस इन्फिनिटी आणि मायनस इन्फिनिटी पर्यंत असते. म्हणजे जर राईट हँड साईडला गेले तर प्लस इन्फिनिटी येईल, मायनस इन्फिनिटी लेफ्ट हँड साईडला येईल, इथपर्यंत ती पिरियडिसिटी असू शकते. म्हणून जनरल सोल्युशनचे जे सोल्युशन्स असतात ते काउंटेबली इनफायनाइट फॉर्म मधले असतात. इथले इनफायनाइट जरी असेल तरी ते काउंट करता येतात आणि व्हॅल्यू ज्या असतात त्या आपल्याला इंडिकेट करता येतात आणि मॅक्झिमम व्हॅल्यू आपण दाखवू शकतो. पण ह्या वर्षी बोर्डाने हा जो जनरल सोल्युशनचा पार्ट आहे तो तुमच्यासाठी कट केलेला आहे. फक्त मी तुम्हाला फॉर्म्युले देईल ह्याचे, का तर हे फॉर्म्युले तुम्हाला JEEच्या एक्झाम मध्ये उपयोगी पडतील. म्हणून फक्त फॉर्म्युले समजून घ्या. त्यावेळेस टेक्निक पण मी थोडंसं सांगेल, पण बोर्डाच्या एक्झामसाठी हा जो जनरल सोल्युशनचा पार्ट आहे तो बोर्डाने कट करून घेतलेला आहे. फक्त आपल्याला मेजर पार्ट विचारला जाईल तो प्रिन्सिपल सोल्युशनचा. आणि ते पण टर्म्स 2 मार्कांसाठी 1 मार्कांसाठी ते प्रिन्सिपल सोल्युशन्स आहेत. सोपेच असतात एक्झाम्पल ह्याचे. व्हॅल्यूज लगेच कॅल्क्युलेट होतात आणि व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी कंपल्सरी तुम्हाला अलाइड अँगलचा यूज करायचा आहे. त्या अलाइड अँगलनुसार प्रॉब्लेम्स हा जे प्रिन्सिपल सोल्युशन आहे ते सॉल्व्ह होणार आहे. जनरल सोल्युशनसाठी मी फक्त फॉर्म्युले देईल आणि प्रॉब्लेम एखादा तुम्हाला सिम्प्लिफाय कसा करायचा हे दाखवेल, पण तो पार्ट तुमच्या बोर्डासाठी नाही, एवढं लक्षात घ्यायचं. ज्यांना जास्त JEEचा वगैरे अभ्यास करायचा आहे त्यांनी कंपल्सरी पुस्तकामध्ये त्या प्रॉब्लेम्सला व्यवस्थित बघा, सॉल्व्ह कसे करायचे ते बघून घ्या आणि त्याचं सोल्युशन जे आहे ते अगदी सिंपल आहे. जनरल सोल्युशन पण अगदी व्यवस्थित पटकन सॉल्व्ह होतात. ते एक्झाम्पल जास्तीत जास्त 2 आणि जास्तीत 4 मार्कापर्यंतचे जनरल सोल्युशन आहेत, पण तो पार्ट कट केल्यामुळे आपण फक्त प्रिन्सिपल सोल्युशनच बघणार आहोत आणि त्याकडेच लक्ष देणार आहे. मग ही जी टर्म आहे पुस्तकामध्ये तुम्हाला डेफिनेशन पण दिली आहे. पेज नंबर 64 जो चॅप्टर नंबर 3 आहे तो 65 पासून चालू होतो आणि त्या 65 पेज नंबरवर डेफिनेशन ऑफ इक्वेशन, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे आणि सोल्युशनची सुद्धा डेफिनेशन आहे. मी फक्त ती वाचते कारण आपल्याला डेफिनेशन विचारली जात नाही. सोल्युशन्स जे आहेत ते फक्त डेफिनेशन वाईज कसं आहे ते सांगते.
पण जे विचारलं जातं ते प्रॉब्लेम्स असतात आपल्याकडे, आणि हे जे प्रॉब्लेम्स आहेत प्रिन्सिपल सोल्युशनचे ते कसे सॉल्व्ह करायचे, तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती पण मी एक एक्झाम्पल, 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून तुम्हाला व्यवस्थित सांगेल. फक्त लक्षात घ्यायचं ही ट्रिग्नॉमेट्री आहे, आणि ट्रिग्नॉमेट्री जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला नंबर ऑफ वेज असतात सॉल्व्ह करण्याचे. प्रिन्सिपल सोल्युशन सॉल्व्ह करण्याची एकच मेथड आहे जिला अलाइड अँगल म्हणतात. नंतरच्या मात्र टर्म जेव्हा तुम्ही ट्रिग्नॉमेट्री मधल्या बघणार आहात या चॅप्टर मध्ये, त्या चॅप्टर मध्ये तुम्हाला नंबर ऑफ जे फॉर्म्युलेज आहेत मागच्या वर्षी आपण जे बघितलेले आहेत त्यांच्या सगळ्यांचा यूज करायचा आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. हे लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार सिम्प्लिफिकेशन करायचं. नेहमी तुम्हाला जर फॉर्म्युले पाठ असतील तरच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, हे लक्षात घेऊन प्रॉब्लेम्स कडे नीट काळजीपूर्वक त्याचा अभ्यास करायचा. आता जे डेफिनेशन आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं ते मी वाचून दाखवते, तुम्ही पुस्तकात बघून लिहून काढू शकता. An equation involving trigonometric function is called as trigonometric equation. ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतं त्या इक्वेशनला म्हणायचं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. इतकी सोपी व्याख्या. नंतर सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलेले आहे, तर त्याचं सोल्युशनची पण डेफिनेशन, जसं व्हेरिएबल असतो आणि व्हेरिएबलचा आन्सर म्हणजे त्या इक्वेशनचं सोल्युशन असतं हे आपल्याला माहिती आहे, तर तीच डेफिनेशन आहे, फक्त ट्रिग्नोमेट्री हा शब्द त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे. अ व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल in a trigonometric equation which satisfy the equation is called as solution of trigonometric equation. जे आपण लहानपणापासून बघत आलोय सोल्युशन ऑफ इक्वेशन कशाला म्हणायचं, व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण काढतो त्याला सोल्युशन ऑफ इक्वेशन म्हणतो. तसंच ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं, ज्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते तेच. नंतर आहे मी मगाशी जसं दाखवलं की देर आर 2 टाइप्स ऑफ सोल्युशन, वन इज प्रिन्सिपल सोल्युशन, अदर इज जनरल सोल्युशन. त्यापैकी प्रिन्सिपल सोल्युशन आपण बघणार आहोत. हे जे प्रिन्सिपल सोल्युशन आहे मगाशी मी तुम्हाला एक सर्कल काढून पण दाखवला आणि सांगितलं पण होतं ओरली की 0 to 2 पायच्या मधल्या ज्या व्हॅल्यूज असतील त्या व्हॅल्यूज म्हणजे त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन असतं. तेच इथे डेफिनेशन मध्ये दिलंय, पेज नंबर 66 वर त्याची डेफिनेशन आहे. अ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड एज प्रिन्सिपल सोल्युशन इफ, ही कंडिशन महत्वाची आहे, इफ 0 is less than equals to x is less than 2 pi. स्ट्रिक्टली लेस दॅन आहे, कारण पूर्ण जो सर्कल आहे तो 2 पायच्या आतमध्येच आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. 2 पायच्या पुढे किंवा 2 पाय वर जरी गेलं तरी ते व्हॅल्यू जी आहे ती प्रिन्सिपल सोल्युशनची व्हॅल्यू येत नाही, ती पिरियडिसिटी मध्ये जाते आणि म्हणून ती जनरल सोल्युशनची व्हॅल्यू येते. ही लक्षात घ्यायचं. ज्या टर्म्स आहेत त्या नेहमी इन बिटवीन 0 to 2 पायच्या मध्येच असणार आहे. एक वेळेस त्याची व्हॅल्यू 0 पासून स्टार्ट होऊ शकते, 0 ही त्याच्या प्रिन्सिपल सोल्युशनची व्हॅल्यू असू शकते पण 2 पाय नसू शकते, कारण 2 पाय आणि 2 पायच्या पुढच्या ज्या टर्म्स आहेत त्या जनरल सोल्युशन मध्ये जातात. त्यामुळे ही कंडिशन जी आहे ती सर्वात महत्वाची. कधी म्हणायचं प्रिन्सिपल सोल्युशन, जेव्हा एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू इन बिटवीन 0 to 2 पाय यांच्यामध्ये असेल तेव्हा त्याला म्हणायचं प्रिन्सिपल सोल्युशन. अगदी सोपी डेफिनेशन आहे. आता आपण डायरेक्ट त्याच्यावरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते एक्झरसाइज मधले डायरेक्ट प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करूया. हे प्रॉब्लेम्स कम्प्लीट झाले की मग मी तुम्हाला जनरल इक्वेशन कसं लक्षात ठेवायचं आणि जनरल इक्वेशनच्या ज्या टर्म्स आहेत त्या कशा घ्यायच्या हे आपण बघूया. एक्झरसाइज 3.1 क्वेश्चन, फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन. सगळे क्वेश्चन ना एकच असतात. जर हा क्वेश्चन असेल ऑफ द फॉलोइंग टर्म्स वगैरे असं लिहिलेलं असेल, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन, या फॉर्म मध्ये टर्म दिलेली आहे. दोनच पहिले क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. उरलेले क्वेश्चन्स या एक्झरसाइज मधले सॉल्व्ह करायचे नाही. बोर्डाने यावर्षी ते कट केल्यामुळे आपण ते सॉल्व्ह नाही करणार आहे. फक्त क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 1 पण तोच आहे आणि 2 पण तोच आहे, फक्त व्हॅल्यू बदलल्यात म्हणून दोन वेगवेगळे क्वेश्चन्स तयार केलेले आहेत. त्यातली पहिली टर्म आहे कॉस थिटा
इज इक्वल टू 1/2. एकच एक्झाम्पल जरी व्यवस्थित लक्षात आलं ना, सर्व एक्झाम्पल्स लक्षात येतात. म्हणजे पूर्ण ह्या सेट मधला क्वेश्चन नंबर 1 मधला सगळ्या टर्म्स पॉझिटिव्ह आहेत. फक्त आपल्याला त्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट करायच्या. आपल्याला जनरली टेबल माहिती आहे, 30, 45 आणि 60, 90, 180 वगैरे. हा जो टेबल आहे ट्रिग्नोमेट्रीचा, तो ट्रिग्नोमेट्रीचा टेबल नुसार 1/2 ही व्हॅल्यू कॉसची कधी येते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ते पण पाठ असलं पाहिजे. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस π/3 ला टर्म आहे 1/2 ची, आणि म्हणूनच ही जी टर्म आहे ती रिप्लेस केली मी कॉस π/3 नी. आता ही जी व्हॅल्यू आली कॉसला कॉस थिटा इक्वल आलाय, म्हणजेच व्हेरिएबल या केसमध्ये थिटा आहे, ज्याची पहिली व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली आहे π/3. ही पहिली व्हॅल्यू तुम्ही कंप्लीट केली. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती आहे की कॉसचा रेशो पॉझिटिव्ह कुठे कुठे असतो. एक तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये, ज्याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केली आहे, पहिल्या क्वाड्रंट मध्ये कॉस रेशो पॉझिटिव्ह, आणि अजून दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये तो पॉझिटिव्ह असतो. जिथे आपण फोर्थ क्वाड्रंट म्हणतो तिथे कॉस रेशो पॉझिटिव्ह. म्हणजेच हा लूप अजून कंप्लीट कधी होईल जेव्हा अजून एक व्हॅल्यू आपण फोर्थ क्वाड्रंटची कॅल्क्युलेट करू शकतो. आता फोर्थ क्वाड्रंट लिहिण्याच्या 2 मेथड्स आहेत, पण त्यापैकी रेशो जर नसेल चेंज करायचा तर आपण कंपॅरिझन कुणाशी करायचं, पायशी आणि 2πशीच कंपॅरिझन करायचं. रेशो आपल्याला कॉसला कॉसच ठेवायचा आहे, म्हणून कंपॅरिझन करताना पायशी किंवा 2πशीच कंपॅरिझन करून घ्यायचा. फोर्थ क्वाड्रंट पाहिजे म्हणजे आपला रेशो कसा आला पाहिजे, 2π - थिटाच्या फॉर्म मध्ये. पण या केसमध्ये थिटाची व्हॅल्यू किती आहे, π/3 आहे, ती आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. देअरफॉर by using allied angle, ही स्टेप महत्वाची की अलाइड अँगल कसा यूज करायचा आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचा आहे. कॉस थिटा ही टर्म लिहिते मी, कॉस π/3, आणि याच्या पुढे पण मला एक टर्म लिहायची आहे, कॉस ऑफ व्हॅल्यू काय येणार आहे 2π - थिटा, पण थिटाची व्हॅल्यू घेताना कुठली घ्यायची, π/3 घ्यायची. आता टर्म जी आहे ती फक्त एवढीच सिम्प्लिफाय करायची, ह्या 2 टर्म्स आहेत तशाच लिहून काढायच्या. इज इक्वल टू कॉस, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 6 मधनं 1 गेले म्हणजे 5π/3. आणि आता जी इक्वॅलिटी आहे ती 3 टर्म इक्वॅलिटी असल्यामुळे तुम्हाला थिटाच्या 2 व्हॅल्यू मिळतात. एक तर ती π/3 असेल आणि दुसरी व्हॅल्यू असेल 5π/3. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्या कंडिशनला एक्सपेक्ट जे आहे, आपली कंडिशन 0 इज लेस दॅन इक्वल टू, माहितीये π/3 म्हणजे 60 डिग्री, तो आहे लहान 2π पेक्षा, आणि ही पण व्हॅल्यू लहानच आहे कारण आपण 5π/3 घेतोय. या दोन्ही कंडिशन साठी ही टर्म्स आपल्याला लिहून काढायची. म्हणजे पहिल्यांदा काय लिहायचं, देअरफॉर 0 इज लेस दॅन इक्वल्स टू π/3 is strictly less than 2π and 0 is less than equals to 5π/3 is less than 2π. आणि म्हणून खाली रिझल्ट लिहायचा, हा रिझल्ट असेल. देअरफॉर द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज, टीई लिहायचं पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हा शब्द न लिहिता. थिटाची व्हॅल्यू काय येईल, π/3 अँड थिटा इज इक्वल टू 5π/3. हे एक्झाम्पल लक्षात आलं ना, सगळे एक्झाम्पल एकसारखेच आहेत आणि म्हणून खूप सोपं असल्यामुळेच हे 2 मार्कांचे एक्झाम्पल्स आहेत. 2 व्हॅल्यूज मिळतात आणि हेच एक्झाम्पल आपल्याला बाय युझिंग अलाइड अँगल, म्हणजे टर्म कशीही असली तरी आपल्याला अलाइड अँगलचा यूज करूनच ते कॅल्क्युलेशन पूर्ण करायचं, हे लक्षात घ्यायचं. हे जी आहे ही टर्म एक एक्झाम्पल आपण इथे कंप्लीट केलं. आता पुढचं आहे सेक थिटा 2/√3. सेक थिटा आहे, सेक थिटा इज इक्वल टू 2/√3.
आता तुम्हाला सेकचं कन्व्हर्शन करून घ्यायचं असेल तरी तुम्ही कन्व्हर्शन करून घेऊ शकता किंवा ऍज इट इज लिहिलं तरी चालतं. पण नेहमी आपल्याला कन्व्हिनियंट काय असतं, साइन, कॉस आणि टॅन हे जे रेशोज आहेत ते आपल्याला सारखे बघायची सवय असते आणि त्याच्याच व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण टेबल मधल्या जास्त चांगल्या पाठ केलेल्या असतात. म्हणूनच ही जी टर्म आहे ती रेसिप्रोकल फॉर्म मध्ये करून घ्यायची. सेकचा रेसिप्रोकल फॉर्म आहे कॉस थिटा, म्हणून ह्याही टर्मचा रेसिप्रोकल घ्यायचा √3/2. आता हा आपला नॉर्मल वे झाला. आपल्याला माहिती आहे कॉसची व्हॅल्यू √3/2 कधी असते, ती टर्म पहिल्यांदा येईल. म्हणजेच कॉस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ π/6 ला ती व्हॅल्यू असते. π/6 ला ही व्हॅल्यू झाली, एक कंप्लीट झाली पहिल्या क्वाड्रंटची व्हॅल्यू. आता आपल्याला माहिती आहे की फोर्थ क्वाड्रंट मध्ये सुद्धा कॉस रेशो पॉझिटिव्ह आहे. म्हणून वी नो दॅट बाय युझिंग अलाइड अँगल, हा शब्द नाही लिहिला तरी चालेल, वी नो दॅट बाय युझिंग अलाइड अँगल, डायरेक्टली हा बाय युझिंग अलाइड अँगल टर्म लिहिताना कशी लिहायची, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस π/6 इज इक्वल टू कॉस, आता मला फोर्थ क्वाड्रंटच लिहायचं आहे, 2π मायनस थिटाच्या ठिकाणी टर्म येईल π/6. टर्म सिम्प्लिफाय करा, ह्या दोन व्हॅल्यूज आहेत तशा येतील. क्रॉस मल्टिप्लिकेशन फक्त थर्ड नंबरच्या टर्मचं करायचं. सो 12 - 1 म्हणजेच 11 π/6 हेच आपला आन्सर असेल. कंडिशन मध्ये ती टर्म सॅटिस्फाय होते कारण 2π पेक्षा लहान असलेली ही टर्म आहे आणि ही तर पहिल्याच क्वाड्रंट मधली टर्म आहे. त्यामुळे कंडिशन लिहून काढायची, 0 इज लेस दॅन इक्वल्स टू π/6 इज लेस दॅन 2π अँड 0 इज लेस दॅन इक्वल्स टू, ही कंडिशन लिहूनच काढायची. हा माहिती असणं गरजेचं नाही, लिहिणं पण तेवढंच महत्वाचं आहे. देअरफॉर थिटा हॅज टू व्हॅल्यूज, वन इज π/6 and other is 11 π/6. हे त्याचं जे प्रिन्सिपल सोल्युशन आहे तिथे कम्प्लीट होईल. असंच वेनी पुढचाही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. कॉट थिटा इज इक्वल टू √3. सोपे प्रॉब्लेम, फक्त अलाइड अँगल यूज करता आला पाहिजे. कॉट थिटा इज इक्वल टू √3. आता हा असाच्या असं तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तरी करता येईल किंवा टॅनच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्शन जर करायचं असेल तर व्हॅल्यू रेसिप्रोकल फॉर्म मध्ये घ्यायचा 1/√3. ही जी टर्म आहे 1/√3 ही टॅनची व्हॅल्यू कधी असते, हा टेबल नुसार टर्म माहिती असलं पाहिजे. सो π/6 ला ही व्हॅल्यू असते. त्यामुळे जी टर्म आहे ती सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आलेली आहे. एक व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे थिटाची, दुसरी बाय युझिंग अलाइड अँगल करायचं. सो बाय युझिंग अलाइड अँगल, आणि आपल्याला माहिती आहे टॅनचा रेशो पॉझिटिव्ह थर्ड क्वाड्रंट मध्ये असतो आणि थर्ड क्वाड्रंटची टर्म लिहिताना आपल्याला पायशी कंपॅरिझन करून घ्यायचंय. म्हणजेच टर्म काय येईल, टॅन पाय प्लस थिटा. सो पाय प्लस थिटाची व्हॅल्यू π/6 घ्यायची. ही जी टर्म आहे तेवढी सिम्प्लिफाय होईल. ऑदर ह्या दोन व्हॅल्यूज ऍज इट इज लिहून काढायच्या. टॅन क्रॉस मल्टिप्लाय करा, 6 + 1 7. सो 7 π/6 आणि म्हणून कंडिशन लिहून काढायची, 0 इज लेस दॅन इक्वल्स टू π/6 इज लेस दॅन 2π and 0 is less than equals to 7 π/6 is less than 2π. Therefore, theta has two principal solution. One is π/6 and other is 7 π/6. हे आन्सर आपला इथे कंप्लीट होईल. अशाच पद्धतीचं शेवटचं एक्झाम्पल आहे कॉट थिटा इज इक्वल टू 0. कॉटची व्हॅल्यू 0 कधी असते हे डायरेक्टली घेतलं तरी चालेल किंवा टॅनच्या फॉर्म मध्ये घेतलं तर इन्फिनिटी इथे येईल, कारण 1/0 इज इन्फिनिटी. टॅनची व्हॅल्यू इन्फिनिटी कधी असते ते शोधा, त्याच्यानुसार ही जी टर्म आहे ती एक फाइंड आउट होईल. हे एकदा फाइंड आउट झालं की हा थर्ड क्वाड्रंट मधलाच रेशो राहील. ती टर्म इथे सबस्टिट्यूट करायच्या, त्या दोन व्हॅल्यूज म्हणजे तुमचं आन्सर असेल. यावेळी शेवटचं जे प्रॉब्लेम आहे कॉट थिटा इज इक्वल टू 0 तो तुम्ही सॉल्व्ह करा आणि मला सेंड करा आन्सर त्याचं. आता क्वेश्चन नंबर 2 पण सेम आहे,
फक्त फरक काय, हे जे अँगलच्या व्हॅल्यूज दिल्या होत्या ह्या व्हॅल्यूज या केसमध्ये ह्या पॉझिटिव्हच होत्या, आता त्या व्हॅल्यूज निगेटिव्ह आहे. आणि निगेटिव्ह जेव्हा टर्म्स असते तेव्हा मात्र काळजी घ्यायची, कारण जी ओरिजिनल टर्म आहे ती आता येणार नाही. या केसमध्ये कसं येत होतं की एक आन्सर आपलं ओरिजिनल टर्मच राहत होती. आता आपल्याला माहिती आहे की ट्रिग्नोमेट्री मध्ये रेशो जो आहे तो कुठल्या कुठल्या दोन क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे, कारण दोन क्वाड्रंट मध्ये तो रेशो पॉझिटिव्ह असतो आणि दोन क्वाड्रंट मध्ये तो रेशो निगेटिव्ह असतो, आणि कुठल्या दोन क्वाड्रंट मध्ये ती व्हॅल्यू निगेटिव्ह आहे हे माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. क्वेश्चन तोच राहील, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन, आणि व्हॅल्यू पहिली आहे साइन थिटा इज इक्वल टू -1/2. ही टर्म दिलेली आहे पहिल्यांदा. जनरली परत एकदा हे एकच प्रॉब्लेम जरी नीट बघितला तरी पुढचे लक्षात येईल. 1/2 कधी असते व्हॅल्यू ती टर्म लिहून घ्यायची. साइन थिटा इज इक्वल टू -sin π/6 ला ती व्हॅल्यू असते 1/2. 30 डिग्री साठी 1/2 मिळते आपल्याला. पण इथे इक्विव्हॅलंट होणार नाही ही टर्म. का, तर इथे निगेटिव्ह आहे टर्म आणि इथे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे थिटाचं हे आन्सर येणार नाही. हे लक्षात घ्यायचं पहिल्यांदा. आता अलाइड अँगल यूज करायचा आहे आपल्याला, पण कसा की साइन रेशो दोन क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असणारा. सो पहिल्या क्वाड्रंट मध्ये तो पॉझिटिव्ह आहे आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये साइन रेशो पॉझिटिव्ह आहे. आता निगेटिव्ह कुठल्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये, सो इट्स अ थर्ड अँड फोर्थ. सो थर्ड आणि फोर्थची जी व्हॅल्यू आहे ती साइन रेशो न चेंज होता टर्म आपल्याला लिहायची. म्हणजे कंपॅरिझन कोणाशी करायचं, परत पायशी कंपॅरिझन आणि 2π कंपॅरिझन करून घ्यायचं. अँगल लिहिताना मात्र हा लिहायचा, म्हणजे बाय युझिंग अलाइड अँगल. ही स्टेप थोडीशी आता वेगळी लिहायची. बाय युझिंग अलाइड अँगल टर्म साइन थिटा ॲज इट इज. ही टर्म लिहिताना मात्र कशी लिहायची, ही स्टेप न लिहिता आता टर्म कशी लिहायची आपल्याला थर्ड क्वाड्रंटची, म्हणजे पाय प्लस थिटा इज π/6. या वेने ही कंप्लीट केली थर्ड क्वाड्रंटची व्हॅल्यू. आता आपल्याला फोर्थ क्वाड्रंट लिहायचं आहे. साइन 2π मायनस थिटा म्हणजेच π/6. या वेने ही टर्म आपली कंप्लीट झाली. व्हॅल्यू जी आहे ती कंप्लीट केली आपण थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट बाय युझिंग अलाइड अँगल. आणि मग हे जे रेशो झाले ते माहिती आपल्याला ओरिजिनल निगेटिव्हच येणार आहे, पण लिहिताना टर्म आपल्याला आपण त्या रेशोच्या क्वाड्रंटच्या फॉर्म मध्ये ती टर्म इंडिकेट केलेली आहे. साइन थिटा इज इक्वल टू साइन क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 6 + 1 म्हणजे 7π/6 इज इक्वल टू साइन क्रॉस मल्टिप्लाय करा, सो 12 मधनं 1 गेले 11π/6. म्हणून आपल्याला इक्विव्हॅलंट आता करता येतात टर्म, कारण सगळ्या कशा व्हॅल्यूज दिसतात पॉझिटिव्ह. दरफोर कंडिशन मात्र लिहायची, 0 इज लेस दॅन इक्वल्स टू 7π/6 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 2π and 0 is less than equals to 11π/6 is less than 2π. Therefore, theta has two values, 7π/6 and 11π/6. हा फरक बघायचा की मगाशीच्या एक्झाम्पल मध्ये काय होत होतं, पॉझिटिव्ह टर्म असल्यामुळे पहिली जी व्हॅल्यू होती ती ओरिजिनल टर्म यायची, जी काही आन्सर असायचं ते पहिला एक कन्फर्म व्हायचं. जेव्हा निगेटिव्ह टर्म असतात तेव्हा मात्र दोन्ही ज्या अलाइड अँगलच्या व्हॅल्यूज आहेत त्या कन्सिडर करायच्या आणि त्यानुसार प्रॉब्लेम जो आहे तो सिम्प्लिफाय करायचा. हे लक्षात घ्यायचं आणि जे काही असेल ते क्वाड्रंट चेक करूनच कॅल्क्युलेशन पूर्ण करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे tan θ इज इक्वल टू -1. tan θ इज इक्वल टू -1. आता ही व्हॅल्यू टॅनचीच आहे, पण टॅनची व्हॅल्यू 1 कधी असते हे पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून घ्यायचं. सो टॅनची व्हॅल्यू 1 असते π/4 ला. ही कंप्लीट झाली आपली व्हॅल्यू. पण टॅनचा क्वाड्रंट जो आहे तो दोन ठिकाणी निगेटिव्ह असतो. टॅन रेशो कुठे कुठे निगेटिव्ह असतो ते पहिल्यांदा आता शोधून काढा. सो निगेटिव्ह कुठल्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये मिळेल टॅन, तुम्हाला सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये टॅन रेशो निगेटिव्ह आहे. लिहिताना पायशी कंपॅरिझन करायचं, म्हणजे इथे येईल पाय मायनस थिटा येईल आणि इथे 2π मायनस थिटाच्या फॉर्म मध्ये. सो बाय युझिंग अलाइड अँगल
टर्म येईल tan थिटा इज इक्वल टू tan पाय मायनस पाय बाय 4. हा झाला माझा सेकंड क्वाड्रंट पूर्ण. आता मी फोर्थ क्वाड्रंट साठी लिहीन 2 पाय मायनस थिटा. ही जी टर्म आहे ती सिम्प्लिफाय करायची आता बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 मधनं 1 गेला 3 पाय बाय 4 tan 8 मायनस 1 म्हणजे 7 पाय बाय 4. कंडिशन लिहून काढायची. therefore 0 is less than equals to 3 pi by 4 is less than 2 pi and 0 is less than equals to 7 pi by 4 is less than 2 pi. हा झाला आपला कंडिशनचा पॅटर्न पूर्ण. आता आपली थिटाचं जे आन्सर आहे ते येईल. सो थिटा इज इक्वल टू पहिली टर्म 3 pi by 4 and theta is equal to 7 pi by 4 is the principal solution. यावेळी टर्म्स फाइंड आउट करायच्या. नेक्स्ट टर्म दिली आहे √3 कोसेक थिटा प्लस 2. √3 कोसेक थिटा प्लस 2 इज इक्वल टू 0. ही जी टर्म आहे ती थोडीशी मात्र सिम्प्लिफाय करावी लागेल कारण इक्वेशन प्रॉपर फॉर्म मध्ये नाही आपल्याला. सो √3 कोसेक थिटा इज इक्वल टू -2 कोसेक थिटा इज इक्वल टू -2 अपॉन √3. कोसेकची टर्म रेसिप्रोकल आहे साइनचा म्हणून रेसिप्रोकल फॉर्म मध्ये टर्म लिहून घेऊया. साइन थिटा इज इक्वल टू मायनस ह्याचा रेसिप्रोकल यायचा √3/2. आता आपल्याला माहिती आहे √3/2 साइनची व्हॅल्यू कधी असते ती टर्म लिहून काढा. टेबल नुसार व्हॅल्यू येते साइन π/3 साठी 60 डिग्री साठी. आता सिम्प्लिफिकेशन मध्ये साइन रेशो निगेटिव्ह कुठे कुठे असतो कुठल्या दोन क्वाड्रंट मध्ये असतो हे चेक करा. सो साइन रेशो निगेटिव्ह थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतो. सो थर्ड क्वाड्रंट अगोदर लिहायचा बाय युजिंग अलाइड अँगल. सो अलाइड अँगलचा यूज करणार आहोत आपण. साइन थिटा इज इक्वल टू साइन थर्ड क्वाड्रंट लिहायचं आहे मला पायशी कंपॅरिझन करून कारण रेशो चेंज नाही व्हायला पाहिजे. पाय प्लस π/3 आणि मला फोर्थ क्वाड्रंट लिहायचा आहे 2 पायशी कंपॅरिझन करून 3 π/2 मायनस π/3. सिम्प्लिफिकेशन करा आता बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 π/3 आणि इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 6 - 1 सो 6 - 1 5 π/3. कंडिशन लिहून काढा. 0 इज लेस दॅन इक्वल्स टू 4 π/3 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 2 pi and 0 is less than equals to 5 π/3 is less than 2 pi. म्हणून जे दोन आन्सर आहे थिटा इज इक्वल टू 4 π/3 and theta is equal to 5 π/3. These are the two values. याच वेळी उरलेले एक्झाम्पल बहुतेक हे सगळे झालेलेच आहेत. आता 3च एक्झाम्पल ह्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये होते. हे तिन्हीच्या तिन्ही मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिले. क्वेश्चन नंबर 1 मधलं एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ड एक्झाम्पल व्यवस्थित बघा आणि जे मिसलेनियस मध्ये एक्झाम्पल्स आहेत प्रिन्सिपल सोल्युशनचे तेही व्यवस्थित बघा तेही सॉल्व्ह करा. आता आपल्याला जनरल सोल्युशनची फक्त इन्फॉर्मेशन बघायची आहे. त्याचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह नाही करायचे. जे जनरल सोल्युशन आहे मगाशी मी जे सांगितलं ती पिरियडिसिटीची व्हॅल्यू आहे त्यामुळे त्याला जे सोल्युशन्स असतात ते इनफायनाइटली असतात. ते इनफायनाइटली सोल्युशन्स काउंट कसे करायचे किंवा फाइंड आउट कसे करायचे जसं याला बाय युजिंग अलाइड अँगल आपण फाइंड आउट करतो तसं ह्याचे सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी जनरल सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी काही फॉर्म्युलेज आहेत आणि हे फॉर्म्युले कुठून आले ह्याचं डिस्क्रिप्शन सुद्धा पुस्तकात दिले. जे फॉर्म्युले कुठून आलेत कसे कॅल्क्युलेशन त्याचं पूर्ण केलं गेलंय याचं सर्व डिस्क्रिप्शन पुस्तकामध्ये ते वाचून घ्या. लक्षात येईल कारण ते लक्षात येणं फार काही अवघड नाही. अलाइड अँगल जर लक्षात येत असेल तर त्याही टर्म्स कारण अलाइड अँगलच्या पुढच्या रिपीटेड फॉर्म मधल्या व्हॅल्यूज आहेत त्यामुळे त्या टर्म्स ऑटोमॅटिक लक्षात येतील जर नीट वाचल्या तर. जनरल सोल्युशन मध्ये
ज्या व्हॅल्यूज असतात त्या ग्रुप वाईज लक्षात ठेवायच्या आणि डायरेक्ट हे टर्म लक्षात घेण्यासाठी तुम्ही इथे मी थिटा आणि अल्फाच्या फॉर्म मध्ये लक्षात घेते. साईनला साईनचीच टर्म इक्विव्हॅलंट करायची, ती जर इक्विव्हॅलंट नसेल तर इथे रेशो पहिल्यांदा इक्विव्हॅलंट करण्यासाठी आपण अलाइड अँगल यूज करू शकतो किंवा फंडामेंटल आयडेंटिटी यूज करतो. वेगवेगळे फॉर्म्स जे आहेत ते लक्षात घ्यायचे आणि त्याच्यानुसार टर्म साईनला साईनच इक्वल असली पाहिजे. नंतर कॉस थिटाला कॉस अल्फा, अँगल बदललाय, कॉस अल्फा याच वेळी. नंतर टॅन थिटाला टॅन अल्फाच्या फॉर्म मध्येच. सो ट्रिग्नोमेट्रिक रेशो सेम जर असेल तरच त्याचं जनरल सोल्युशन आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. व्हेरिएबल या केसमध्ये थिटा आहे आणि अल्फा जो आहे तो कॉन्स्टंट अँगल येईल, कुठलाही अँगल दुसरा असेल तो अँगलची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते. ह्याचे जनरल सोल्युशनचे जे फॉर्म्युलेज आहेत त्या अशा पद्धतीने आहे. देअरफॉर इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 इंटू अल्फा, जो की इथे अल्फा असेल त्याची व्हॅल्यू तिथे इंडिकेट करायची. व्हेरिएबल आहे थिटा 2n पाय प्लस मायनस अल्फा, या वेनी हा फॉर्म्युला येतो. नंतर हा फॉर्म्युला n पाय प्लस अल्फा, हे बघायचं इथे प्लस मायनस आहे, इथे फक्त एकच आहे. अल्फा पॉझिटिव्ह फॉर्म मध्येच ती टर्म इंडिकेट केली जाईल. हे जे आहे ते ग्रुपिंग मध्ये पाठ करायचं. नंतर दुसरे जे 3 फॉर्म्युलेज आहेत ते स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे. पण जरी हे स्क्वेअरच्या फॉर्म मधले असले तरी हे जे फॉर्म्युलेज आहेत त्यांचं आन्सर जे आहे ते सगळ्यांचं सारखंच येतं. म्हणजे टर्म साईनची असू दे, कॉसची असू दे किंवा टॅन स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये असू दे, राईट हँड लेफ्ट हँड दोन्ही स्क्वेअरच्या जरी फॉर्म मध्ये असेल तरी ह्या तिन्हीसाठी एकच आन्सर येतं. थिटा इज इक्वल टू n पाय, इथे मात्र प्लस मायनस अल्फा, म्हणून हा फरक लक्षात घ्यायचा. इथे तुम्हाला टर्म फक्त पॉझिटिव्ह येते, इथे येताना प्लस मायनस दोन्ही टर्मच्या फॉर्म मध्ये त्या व्हॅल्यूज इंडिकेट होतात. स्क्वेअर मध्ये कुठलीही व्हॅल्यू असू दे, टॅन असू दे, टॅन असू दे, कॉस असू दे किंवा साईन असू दे, स्क्वेअरच्या जर फॉर्म मध्ये त्या टर्म्स असतील तर जनरल सोल्युशनचा एकच आन्सर येतं, थिटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. या वेळी प्रॉब्लेम्स पण पुस्तकात सॉल्व्ह करून दिलेत, ते कसे सॉल्व्ह करायचे ते अतिशय सोपी आहेत. फॉर्म्युला व्हॅल्यू फक्त टर्म्स लक्षात यायला पाहिजे आणि त्या सबस्टिट्यूट करायच्या. ग्रुपिंग मात्र लक्षात घ्यायचं. पहिल्या 3चा ग्रुप आहे, दुसऱ्या 3चा ग्रुप आहे, अजून एक ग्रुप आहे खरं पुस्तकात दिलाय तो 0, साइन 0, कॉस 0, टॅन 0 अशा फॉर्म मधलं पण ग्रुपिंग आहे. पण हे जे ग्रुपिंग आहे ते इथे पण तुम्हाला सॉल्व्ह करता येतं, म्हणजे त्याच्यासाठी सेपरेट फॉर्म्युले पाठ करण्याची गरज नाही. ह्याच फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर करू शकतात आणि त्यानुसार तुम्हाला व्हॅल्यूज येतात. कारण माहिती आपल्याला साईनची व्हॅल्यू कधी 0 असते, साईन 0 ला 0 असते, कॉस कधी 0 असतो, π/2 ला 0 असतो, परत टॅन कधी 0 असतो, टॅन 0 ला 0 असतो. हे जनरली आपल्याला माहिती आहे. त्यामुळे साईनला साईन, कॉसला कॉस, टॅनला टॅन इक्वल आलं की अल्फा अल्फा अल्फाच्या ह्या नवीन व्हॅल्यूज मिळतील आणि त्यानुसार ती टर्म जी आहे ती चेंज करत नाहीची, आन्सर ऑटोमॅटिकली येतं. हे महत्वाचं आहे. जनरल सोल्युशन तुम्हाला JEE मध्ये त्याचे प्रॉब्लेम्स विचारले जातील, म्हणून थोडंसं जरी बोर्डाने कट केलेलं असलं तरी वाचून घ्या. ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. सर्वात जास्त मार्क ट्रिग्नोमेट्रीसाठी आहे. JEE मध्ये पण जवळजवळ 4 ते 5 एक्झाम ट्रिग्नोमेट्रीवर विचारले जातात. त्यामुळे बोर्डाने पण हे सर्वात जास्त मार्कांसाठी चॅप्टर असलेले आहे. म्हणजे पहिले 3 चॅप्टर ज्यांना व्यवस्थित जमतात पेपर 1चे मॅट्रिक्स, लॉजिक आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तर ऑटोमॅटिक पास होतात. म्हणजे त्यांची इच्छा जरी नसेल ना की मला पास नाही व्हायचंय, नापास व्हायचंय, पण हे 3 चॅप्टर जर व्यवस्थित केलेले असले ना तरी ते व्यक्ती पास होऊन जातो. त्यामुळे ह्या इंडिव्हिज्युअल चॅप्टर्स आहेत. जे चॅप्टर बघितले ना, लॉजिक इंडिव्हिज्युअल चॅप्टर आहे, मॅट्रिक्स इंडिव्हिज्युअल चॅप्टर आहे, ट्रिग्नोमेट्री इंडिव्हिज्युअल चॅप्टर आहे. पण ह्याचा त्यातला मॅट्रिक्सचा जो ट्रिग्नोमेट्रीचा जो यूज आहे तो ट्रिग्नोमेट्रीचा यूज सर्वात जास्त तुम्हाला पेपर 2 मध्ये सुद्धा करायचा आहे. पेपर 2 मधल्या सगळ्याच चॅप्टरच्या व्हॅल्यूज जर बघितला तर पहिला चॅप्टर जमला तर दुसरा जमतो, पहिला दुसरा जमला तर तिसरा जमतो. यावेळी एकमेकांवर डिपेंडन्सी जी आहे
ती पेपर 2 मध्ये एकमेकांवर डिपेंड असलेले चॅप्टर आहे. इथे मात्र इंडिव्हिज्युअल असल्यामुळे तुम्हाला एखाद्या चॅप्टरच्या एखाद्या कन्सेप्टवर दुसरा चॅप्टर डिपेंड नाही. व्हॅल्यूज व्यवस्थित बघा. याच्यानंतरच्या ज्या साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आहेत ते रूल्स आपण बघणार आहोत. ते पुढच्या तासाला बघूया. फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करून ठेवा. साइनचे, कॉसचे, एबीसी, अगदी फंडामेंटल आयडेंटिटी पासून किंवा मी तर म्हणते टेबल पण ते तिथून चालू करा. टेबल, फंडामेंटल आयडेंटिटी मागच्या वर्षी तुम्ही बऱ्याच वेळेस ते फॉर्म्युले लिहिलेले पण आहे, मला दाखवले पण आहेत. ते सगळे फॉर्म्युले जे आहेत ते व्यवस्थित पाठच करा. त्याचा यूज आता इथून पुढच्या प्रॉब्लेम मध्ये जास्त होते. CD 2 थिटा म्हणा किंवा जे फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युलेज आहेत ते सगळे फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. उरलेला पाठ आपण पुढच्या तासाला बघूया.